लढता लढता हरलो जरी हरण्याची खंत नाही, लढा माझा माझ्यासाठी लढाईला अंत नाही, पुन्हा उठेन आणि पुन्हा लढेन. या सुंदर पंक्तींनी मी माझ्या व्हिडिओची सुरुवात करते. तर लढणे हे आपले कर्तव्य आहे. हरण्याची खंत माणसाने ठेवू नये, कारण आपले प्रयत्न हे हमेशा केलेच पाहिजे. प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात तसे. प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही आणि हरण्याची भीती माणसाने अजिबात ठेवू नये. तर आज लवकरच सकाळी 2 तास स्टडी झाल्यानंतर इशू माझी उठली होती. तर ती 6:30च्या दरम्यान उठली तेव्हा थोडी तिची तब्येत ठीक नाही आहे. तिला सर्दी ताप झाला होता. तर तिला औषधं वगैरे दिलं आणि पुन्हा तिच्यासोबत थोडंसं 5 मिनटं खेळल्यानंतर ती अजून पुन्हा झोपी गेली. त्यानंतर सकाळची सर्व कामे आवरली, पण मी स्वतः थोडंसं फ्रेश वगैरे झाले. पूर्ण सकाळची कामं आटपून घेतली. नाश्ता वगैरे जेवण वगैरे पण झालं. त्यानंतर आता ह्या दोघी छान बहिणी बाहेर खेळत होत्या. त्यांना चटई वगैरे अंथरून दिली आणि त्याच्यावर त्या बसल्या होत्या. इशूला तिची खेळणी दिली होती व शर्वरी माझी तिच्यासोबत खेळत होती. दोघी बहिणी छान अशा खेळत होत्या. तर बऱ्यापैकी ऊन निघालं होतं. थंडी खूप वाढत आहे, जास्तच वाजत आहे थंडी. तर त्यामुळे थोडंसं मुलींची तब्येत थोडीशी ठीक नाही आहे. त्यांना औषध पाणी वगैरे दिलं. त्या खेळत होत्या छान. आता मी बसले अभ्यासाला. तर ती खेळत आहेत म्हटलं तर थोडंसं जे अशा नोट्स वगैरे काढून घेतल्या आणि वाचतच मी नोट्स काढत असते. एखादी जर पॉईंट वाटत असेल की इम्पॉर्टंट आहे, म्हणजे लक्षात राहत नाही, त्याचं रिव्हिजन करावं लागेल असं जर पॉईंट वाटत असेल तर मी तो वाचत असतानाच एखाद्या नोटबुकमध्ये लिहून घेत असते. तर स्टडी हे करणं थोडंसं मुलींना सांभाळत अवघड जाते, पण करावं तर लागणारच आहे. आपल्याला काही पर्याय नाही त्याविषयी. तर ऑप्शन नसल्यामुळं तर थोडं वेळ जसा मिळत आहे तसं स्टडी करतच आहे. पण जास्त वेळ हे मिळतच नाही आहे, कारण ती लहानच आहे अजून. ती जास्तीत जास्त 1-2 तास झोपते आणि असंच आधीमध्ये जर तब्येत खराब झाली तर थोडंसं जास्तच प्रॉब्लेम होत असतो. तर दोघी बहिणी तशा तर खेळतात छान, काही तेवढं फार त्रास देत नाही आहेत. पण तिची तब्येत ठीक नसेल तर थोडंसं चिडचिड वगैरे होत असते तिला. तर थोडा वेळ अभ्यास केला. त्यानंतर पुन्हा दुपारची वेळ झाली आणि तिला औषधं द्यायची होती. तेव्हा मग तिला थोडंसं उपमा करून खाऊ घातला इशूला आणि उपमा खाल्ल्यानंतर तिला थोडं औषधं दिली आणि पुन्हा ती औषध वगैरे घेतल्यानंतर झोपी गेली. कारण हाऊसवाईफ आहे आणि मग मुली म्हणजे लहान बाळ असल्यामुळे तर थोडंसं जास्तच पण करायचंच आहे. असं जर आपण मनात ठरवलं तर कोणतंही अशक्य असं नसतं. अशक्यही शक्य होऊ शकतं, कारण ते आपले कष्ट, मेहनत आणि प्रामाणिकपणाने केलेला अभ्यास जर असेल तर फळ तर मिळेलच. लढण्याची आपली तयारी असली पाहिजे आणि आपण हारण्याची भीती माणसाला नसावी, कारण प्रयत्न तर आपण केलेले असतात. तर हे तर आपल्या मनामध्ये असते ना की आपण प्रयत्न केले नसेल तर आणि यश जर मिळालं नसेल तर आपण अनुभव तर त्यातून घेऊ शकतो असं आहे. तर त्यामुळं होईल तेवढा प्रयत्न आपण करा आणि अभ्यासाला शक्यतो मिळेल तेवढा वेळ काढत जा. जेवढा वेळ मिळेल तेवढ्या वेळेमध्ये डेडिकेशनने अभ्यास करा, म्हणजे अभ्यासामध्ये सातत्य ठेवा. थोडाच का होईना पण रोज अभ्यास करतच जा. त्यामुळे आपल्या अभ्यासाची जी लिंक आहे ती तुटत नाही आणि नंतर मग अभ्यासामध्ये असं इंटरेस्ट वाटत नाही. त्यामुळे रोज जर थोडा अभ्यास केला तर त्याची एक सिरीज चालू असल्यासारखं असतं आणि अभ्यास करत असताना माणसाला मन अभ्यासामध्येच लागतं, म्हणजे डिस्टर्ब होत नाही तेवढं. त्यामुळं रोज थोडा अभ्यास केला तर माणसाला सवय होत असते. सवयीचाच तो भाग असतो अभ्यास करणं किंवा नाही करणं. थोडासा गॅप पडलेला असतो, आपल्याला थोडं कठीण जातं अभ्यासाला. पण रोज जर आपण डेडिकेशनने अभ्यास केला तर आपल्याला ते सवय होऊन जाईल. तर मी थोडंसं नोट्स वगैरे काढल्या, त्यानंतर प्रश्नपत्रिका सोडवल्या. सकाळीच उठल्यानंतर 2 तास मॅथ रिजनिंगची प्रॅक्टिस मी केलीच होती. तर दुपारच्या वेळेस थोडंसं मराठी आणि इंग्लिश, त्यानंतर GS आणि पोषण कायदे वगैरे आणि अंगणवाडी पर्यवेक्षकच्या बुकमधले थोडंसं वाचन करून घेतलं. त्याच्यामधल्याही काही नोट्स काढल्या. तर जास्त तर वेळ नाही, खूपच फार म्हणलं तर दिवसात थोडा कमीच वेळ भेटतो.
पण रात्रीला थोडासा वेळ भेटतो, कारण त्या 7-8 वाजेपर्यंत जास्तीत जास्त झोपी जातात माझ्या मुली. मग त्या झोपी गेल्यानंतर मी होईल तेवढं शक्यतो अभ्यास करते 2 ते 3 तास. पण जास्त जागरणही होत नाही, कारण आपली ही तब्येतीची काळजी घ्यावी लागते. सक्सेस मिळूनही त्याला काही अर्थ नसेल जर आपली हेल्थ प्रॉब्लेम किंवा हेल्थ इश्यू जर आपल्याला झाले. त्यामुळं आपल्या तब्येतीची पण काळजी घ्यावी लागते आणि तब्येतीची काळजी घेतच अभ्यास करायचा असतो. दोन्ही C-सेक्शन असल्यामुळे मला जास्त वेळ काही बसणं होत नाही, पाठ आणि कमरेचा त्रास होत असतो. तर बऱ्याच माझ्या बहिणींना हा प्रॉब्लेम असू शकतो. पण व्यायाम वगैरे केल्यानंतर तेवढं काही म्हणजे जास्त वेळ बसणं होत नसेल तर तुम्ही असं जसं तुम्हाला मॅनेज होईल तसं अभ्यास तुम्ही करू शकता. शक्यतो जेवढा वेळ होईल तेवढा अभ्यास करण्याचा प्रयत्न आपण केलाच पाहिजे, कारण अभ्यास स्पर्धा एवढी वाढली की या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर एक चांगलेच आपली स्टडी असायला पाहिजे आणि क्वालिटीचा अभ्यास करावा, क्वांटिटीपेक्षा क्वालिटीचा अभ्यास करावा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत